नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, मंडे विथ मूडी सिडीचा आजचा भाग आहे आणि आज एक खूप महत्त्वाचं मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. खूप माझ्या मनातलं काहीतरी तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. मंडे विथ मूडी सिडी हा सेगमेंट खरं तर मी रिअल टॉक करण्यासाठी किंवा हे जे रँडम थॉट्स माझ्या मनात येतात त्यांचा कुठेतरी आउटलेट व्हावा म्हणून हा सेगमेंट मी लॉन्च केला होता. ह्याचे मी कदाचित 6-7 व्हिडिओज शूट केलेत आणि मला खूप खरं तर मजा आली हे सगळे व्हिडिओ शूट करताना. गेली 2 वर्ष मी काव्यमन आणि कथाकथन ही 2 उपक्रम सुद्धा राबवतेय आणि या निमित्ताने बऱ्याचशा सुंदर मराठी कविता किंवा कथा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. मला जशा त्या समजतात, कविता समजतात, तशाच्या तशा मी तुमच्यापर्यंत त्या पोहोचतायत का? ह्यासाठी प्रयत्न करत आलीये. 85 का 90 व्हिडिओज या दोन्ही उपक्रमांचे मिळून कदाचित मी शूट केलेत, पब्लिश केलेत. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये सॅडली आय रिअली नेव्हर गॉट अ चान्स टू इंट्रोड्यूस मायसेल्फ प्रॉपरली. की मी कोण आहे? हे सगळं का करतेय? कथांचा, कवितांचा आणि माझा काय संबंध? मराठी भाषेचा आणि माझा मुळात काय संबंध? तर आज मी हे सगळं तुमच्यासमोर आहे तसं ओपनली सांगणार आहे. हे सगळं सांगण्याची आज मला गरज सुद्धा वाटते. कारण व्हेन 70% ऑफ द पीपल ॲक्चुअली लाइक माय व्हिडिओज. त्यांना माझी भाषा शैली आवडते किंवा जसं मी बोलते, द वे आय डिलिव्हर कंटेंट, जशा मला कविता समजतात, हे सगळं त्यांना आवडतं. There are 30% of the people who actually look at my videos from a very critical and analytical point of view. नथिंग रॉंग इन इट, पण त्यांचं मूळ कविता किंवा कथा यांच्या थॉट्सकडे लक्ष नसून मी कशी दिसतीये किंवा मी काय भाषा बोलतीये, कसं बोलतीये, कोणती कथा किंवा कविता निवडलीये, मी पुस्तकात बघून वाचतीये का समोर बघून बोलतीये, हा जो व्हिडिओवरती टेक्स्ट कॉन्टेंट असतो त्याच्यात शुद्ध लेखनाची काही चूक आहे का, ह्या सगळ्या दुय्यम गोष्टींकडे ह्या लोकांचं फार बारकाईने लक्ष असतं. नथिंग रॉंग इन इट, नथिंग ॲब्सोल्युटली रॉंग इन इट. इट इज युअर चॉईस की तुम्हाला ह्या व्हिडिओजमधून नक्की काय घ्यायचंय. पण मी आज माझा हेतू पूर्णपणे खूप ओपनली सगळ्यांसमोर मांडण्याची माझी इच्छा आहे. बऱ्याचशा माझ्या व्हिडिओजच्या खाली अशा कॉमेंट्स आल्या आहेत की व्हिडिओज सगळे मराठी भाषेतच बोलले गेले पाहिजे किंवा मी कविता आणि कथांच्या थोडं पुढे मागे जे काही बोलते ते सुद्धा अगदी अस्खळीत, एक सुद्धा इंग्रजी शब्द किंवा एक सुद्धा हिंदी शब्द न बोलता पूर्णपणे मराठीत बोललं गेलं पाहिजे. आय हॅव ट्राईड इट 90% ऑफ द टाइम्स. पण लेट मी टेल यू समथिंग अबाउट मायसेल्फ की मी पुस्तकी भाषेत किंवा अस्खळीत मराठी भाषेत बोलावं अशी जर तुमची अपेक्षा असेल, इच्छा असेल, तर आय एम रिअली सॉरी टू डिसअपॉइंट यू. पण मी हे सगळं करू शकणार नाही. त्याला तशी कारणं आहेत. 2-3 सॉफ्ट कारणं आहेत आणि 2-3 खूप हार्श वाटू शकतील अशी सुद्धा कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे हे की बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी मराठी आहे तरी सुद्धा व्यवस्थित मराठी बोलत नाही किंवा पूर्णपणे मराठी बोलत नाही. मध्ये-मध्ये कुठेतरी इंग्रजी शब्द वापरत असते. तर आम्ही मराठी नाहीये. मनापासून मी मराठी आहे, महाराष्ट्रीयन आहे. पण असं आय कम फ्रॉम अ मारवाडी बॅकग्राऊंड. माझं स्कूलिंग इंग्लिश मीडियममध्ये झालेलं आहे. बरेचसे मित्र-मैत्रिणी माझे हिंदी भाषिक आहेत. त्याच्यामुळे हिंदी, मराठी, इंग्लिश, मारवाडी अशा 4 भाषांमध्ये माझं रोज वेगवेगळ्या लोकांशी कम्युनिकेशन होतं. एक भाषा माझ्याच्यानी बोलली जात नाही, व्हिच इज रिअली सॅड. पण जे आहे ते आहे. दुसरं कारण मला असं वाटतं की कथाकथन आणि काव्यमन हे जेव्हा मी उपक्रम चालू केले त्यामागचा हेतू माझा फक्त कविता आणि कथा आहे तशा त्यांचा अर्थ समजावून मला जशा कविता कळतात किंवा मला जशा त्या समजतात तशाच्या तशा त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात अशी माझी इच्छा होती. पण भाषेबद्दल कधी ऑनेस्टली खरंच मी विचार केला नव्हता. मराठी अशासाठी मी निवडली की फार मनापासून मला जेव्हा काहीतरी बोलायचं असतं किंवा खूप पटकन मला रँडम असे जेव्हा थॉट्स येतात, तेव्हा पटकन मला आपली भाषा जी वाटते ती मराठी भाषा आहे. माझं खरं तर मराठी भाषेवर खूप प्रेम आहे आणि मला जेव्हा काहीतरी बोलायचं असतं किंवा लिहायचं असतं, तेव्हा आपसुकच मराठी भाषेत ते लिहिलं जातं किंवा बोललं जातं. अशामध्ये एखादा इंग्रजी शब्द जर कुठे चुकून आला, तर मुद्दामून नाही, चुकून कुठेतरी येत असेल, तर काय हरकत आहे खरं तर. आय डोंट रिअली थिंक इट इज अ बिग डील. पण ठीक आहे, बऱ्याचशा लोकांना ते नाही आवडत. बरीचशी मंडळी असा विचार करतात, की जर आपणच मराठी भाषा नाही जागवली किंवा आपणच व्यवस्थित मराठी नाही बोललो, तर आपली पुढची जनरेशन कसं मराठी शिकेल किंवा त्यांच्यापर्यंत व्यवस्थित मराठी कशी पोहोचेल. पण मला असं कुठेतरी वाटतं, की मराठी भाषा आपल्यामुळे पुढे जागेल की नाही हे मला सांगता येत नाही. पण आज आपण जे आहोत ते याच भाषेमुळे आहोत. आपण जे कम्युनिकेट करू शकतो किंवा जे जसं काम करू शकतोय, जसं बोलू शकतोय, दॅट इज ऑल बिकॉज ऑफ धिस लँग्वेज अँड वी शुड रिअली बी ग्रेटफुल. आपण ह्या भाषेचे किती कामी पडू किंवा न पडू,
हे खरं तर मला अजिबात खरंच माहित नाही. आय फील सॉरी फॉर दिस. पण या भाषेमुळे आपण आहोत हे मात्र नक्की. तिसरं कारण मला असं वाटतं, की हा निव्वळ हट्ट आहे. मला खरंच असं वाटत नाही, की आजच्या जगात ही जी माणसं कमेंट करतात, ती सुद्धा इतकं अस्खळीत किंवा पुस्तकी मराठी भाषा घरी सुद्धा त्यांच्या बोलत असतील किंवा रोजच्या त्यांच्या आयुष्यात बोलत असतील, तर स्वतः जर कोणी बोलत नसेल, तर माझ्याकडून ती का अपेक्षा? मला गोष्टी फार पटकन फील होतात. कविता फार पटकन फील होतात किंवा त्या समजतात. दे लिटरली ट्रान्सपोर्ट मी टू डिफरंट वर्ल्ड. हे जे फीलिंग आहे कविता समजल्यानंतर खरंच दे लिटरली टेक मी टू अ डिफरंट वर्ल्ड. द वर्ल्ड ऑफ फुल इमॅजिनेशन आणि खूप सुंदर असं ते जग असतं. सगळं तिथे आपल्या मर्जीने आपण सेट केलेलं असतं. म्हणून ते खूप आवडीचं असं जग असतं. इतकं आवडीचं की परत या खऱ्या जगात यावंसंच नाही वाटत. ही जी फीलिंग आहे, ती फीलिंग मला कुठेतरी लोकांमध्ये डेव्हलप व्हायला हवी आहे. आणि जर हे काव्यमन या माझ्या उपक्रमा थ्रू होत नसेल तर आणि तुमचं भाषेकडे किंवा शुद्ध लेखनाकडेच लक्ष जात असेल, तर आय कन्सिडर दिस ॲज माय बिगेस्ट फेल्युअर. चौथं कारण मला असं वाटतं दिस माइट साउंड अ लिटल बिट हार्श, पण माझा खरंच तो तसा इंटेन्शन नाहीये. पण ह्याला सॉफ्टली मी कसं सांगू मला कळत नाहीये. चौथं कारण मला असं वाटतं, की मला फक्त बोलायचंय. मला फक्त फीलिंग्स शेअर करायच्या आहेत किंवा कथा, कविता ह्यामध्ये जे थॉट्स असतात किंवा हे जे रँडम थॉट्स माझ्या मनात येतात, ते मला फक्त तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत. ते जसे येतील तसे खरं तर शेअर करायचे आहेत. माझे व्हिडिओज बघून कोणाची भाषा सुधारावी किंवा कोणाला मराठी बोलता यावं किंवा मराठी भाषा त्यांना आपलीशी वाटावी, असा माझा अजिबात हेतू नाहीये. माझा हेतू फक्त कविता आणि कथा, त्यामागचे थॉट्स, त्यामागच्या फीलिंग्स तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात एवढाच आहे. आणि 5वं कारण मला वाटतं दॅट इज शिअर एंटरटेनमेंट, थोडंसं रिलॅक्सेशन. आपण सतत इतक्या बिझी शेड्यूलमध्ये फिक्स्ड असतो. आपला दिवस कामामध्ये कसा निघून जातो हे बऱ्याचशा लोकांना समजत नाही. अशामध्ये थोडासा जर त्यांना हे कथा किंवा कविता ऐकून थोडंसं त्यांचं मन हलकं होणार असेल, थोडं त्यांना रिलॅक्स वाटणार असेल, तर खूप एक चांगला थोडा वेगळा असा विचार त्यांच्या डोक्याला जर शिवणार असेल, तर का नाही? दॅट इज ऑल व्हॉट दिस इज अबाउट. मी जेव्हा काम करून खूप थकायचे, पास्ट 9 इयर्स आय हॅव बीन असोसिएटेड विथ द फील्ड ऑफ जर्नलिझम. आणि हे सगळं पॉलिटिकल किंवा यानी हे म्हटलंय, त्यानी ते म्हटलंय, हे अलिगेशन्स, कोर्ट हिअरिंग्ज, हा ग्राउंड रिपोर्ट, ते तसं. ह्या सगळ्या गोष्टी करून जेव्हा मला खूप थकवा जाणवायचा, तेव्हा द ओन्ली थिंग विच रिलॅक्स्ड मी किंवा मला माझ्या माइंडला जी गोष्ट फार रिलॅक्सिंग वाटायची, ते म्हणजे असे लाईट हार्टेड वॉर्म व्हिडिओज. मग ते मोस्टली सेन, प्राजक्ता कोळीच असो किंवा भुवन बम, स्पृहा जोशी, माझी फार आवडती कवयित्री स्पृहा जोशी, संकर्षण कराडे, मधुराणी गोखले प्रभुलकर, संदीप सलील कुलकर्णी, यांचे हे जे लाईट हार्टेड वॉर्म व्हिडिओज असतात, यामुळे मला फार शांत वाटायचं, कुठेतरी मन शांत व्हायचं. तर या सगळ्या कथा, कविता ज्या मी वाचते, थोर कवी, कवयित्रींच्या किंवा लेखक, लेखिकांच्या ज्या कथा असतात, कविता असतात, त्या जर खरंच कोणाला एंटरटेन करत असतील, कोणाचं मन शांत करत असतील, तर याच्याहून खरं तर चांगली गोष्ट काहीच नाही. तर हे सगळं सांगायचा मुद्दा एवढाच, की बरेचसे लोकं कमेंट करत असतात, की मराठी कविता या मराठी भाषेतच समजावल्या गेल्या पाहिजे किंवा मराठी कंटेंट जर तुम्ही करताय, तर पूर्णपणे अगदी शुद्ध अस्खळीत एकही इंग्रजी शब्द न वापरता मराठी बोललं गेलं पाहिजे. 90% ऑफ द टाईम्स आय ट्राय टू डू दॅट. पण खरंच तशी भाषा बोललेलं मला स्वतःला सुद्धा आवडणार नाही. एखादा इंग्रजी शब्द, एखादा हिंदी शब्द कुठेतरी येतोच. फन फॅक्ट म्हणजे बऱ्याचशा मराठी कविता आजकाल हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा ट्रान्सलेट होत आहेत. नुकतंच मी लल्लन टॉपवरती घर जैसी बातें नावाचं नवीन प्रोग्राम आहे, गिरिजा ओक यांचा पॉडकास्ट आहे तो शो म्हणजे. आणि गिरिजा ओक हिने डॉक्टर अरुणाताई ढेरे यांची माझ्या मित्र नावाची मराठी कविता हिंदी भाषेत सादर केली. अँड विच इज सच अ लव्हली थिंग आय थिंक. एक मराठी कवयित्री जी खूप सुंदर लिहिते, जिने आजपर्यंत हजारो ललित लेख लिहिले असतील, हजारो कविता लिहिल्या असतील, अशी व्यक्ती जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीमुळे नॅशनल ऑडियन्स पर्यंत पोहोचत असेल किंवा हिंदी भाषिक व्यक्तींपर्यंत सुद्धा पोहोचत असेल, तर खरं तर या सगळ्या प्रोसेसला काय हरकत आहे? मराठी कविता मराठीतच सादर झाली पाहिजे किंवा त्या कवितेबद्दल बोलताना मराठीतच बोललं गेलं पाहिजे, असा कुठे नियम आहे? आणि जर तो असेल, तर माझेही व्हिडिओज बघा, असा माझा खरंच अजिबात
आग्रह नाहीये. ज्यांना खरंच माझे व्हिडिओज आवडतात त्यांनी बघत राहा. ज्यांना खरंच कविता किंवा कथा या 2 गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे किंवा खूप वेगळ्या जगावेगळ्या विचारांमध्ये इंटरेस्ट आहे, त्या लोकांनी माझे व्हिडिओज बघत राहा. पण हे जे क्रिटिकल, एनालिटिकल माइंड घेऊन जर तुम्ही खरंच या सगळ्या माझ्या प्रोसेसकडे बघत असाल, व्हिडिओजकडे बघत असाल, तर आय विल बी द फर्स्ट अँड लास्ट पर्सन टू डिसअपॉइंट यू ऑन दिस. माझा टार्गेट ऑडियन्स हा बराचसा माझ्यासारखा आहे, ज्यांना विचारांमध्ये इंटरेस्ट आहे किंवा कथा, कविता, जगावेगळ्या खरं तर विचारांमध्ये इंटरेस्ट आहे. असा सगळा माझा टार्गेट ऑडियन्स आहे. तुम्हाला जर हे सगळं आवडणार असेल तर प्लीज माझे व्हिडिओज बघत राहा. खूप नवीन नवीन कथा, कविता मी सतत वाचत असते आणि काही ना काही करून त्या अशा ना तशा तुमच्यासमोर मी सादर करण्याचा प्रयत्न करत असते. तुम्हाला जर हे माझे प्रयत्न आवडणार असतील किंवा आतापर्यंत आवडले असतील तर प्लीज साथ द्या. काही कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम असेल, असं क्रिटिसिझम जे मला स्वतःला डेव्हलप करायला मदत करेल, ना की डिमोटिवेट करेल, असं काही क्रिटिसिझम असेल, काही सजेशन असेल तर आय रिअली वेलकम दीज सजेशन्स अँड क्रिटिसिझम. खाली तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये ते लिहू शकता. मराठी भाषेवर माझं वैयक्तिक खूप प्रेम आहे. माझं वाचन मराठीत आहे. काही लिहायचं असेल तर माझं मराठीतच लिहिलं जातं. मला ती भाषा फार आपलीशी वाटते आणि हेच मुळात कारण आहे. हे सगळं का वाटतं एखाद्या गोष्टीवर, एखादी व्यक्ती आपल्याला आवडते, एखादी गोष्ट आपल्याला आवडते, ती का आवडते ह्याला काही लॉजिक नसतं. ती आवडते मुळात हेच कारण असतं. आपण त्या व्यक्तीसाठी किंवा आपण त्या एखाद्या गोष्टीसाठी खूप काहीतरी वेगळं करायला जातो. कारण आपल्याला ती व्यक्ती किंवा ती एखादी गोष्ट आवडत असते. तसं माझं मराठीच्या बाबतीत आहे. मराठी भाषा मला आवडते हेच मुळात कारण आहे. ती का आवडते ह्याला काही खरं तर लॉजिक नाही. ती भाषा आवडते म्हणून मी मराठी भाषेत व्हिडिओज करते. तर अशी सगळी ही माझी कॉन्टेंटची मजा आहे. आवडी-निवडी आहेत माझ्या. तर तुम्हाला आजपर्यंत या चॅनलवरचे व्हिडिओज आवडले असतील, कथा, कविता तुम्हाला आवडणार असतील, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आजपर्यंत तुम्ही कथाकथन, काव्यमन या माझ्या उपक्रमांना खूप भरभरून साथ देत आला आहात. अशीच साथ पुढेही देत चला आणि या चॅनलवरच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा.